हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आज मी तुमच्यासाठी एक छान उपक्रम आणलेला आहे. हे दिसतं एक इन्व्हलप तयार केलेला आहे. या इन्व्हलपमध्ये गमतीच्या गोष्टी आहेत, पण अभ्यासाच्या प्रकार. असं इन्व्हलप तुम्हाला घरातसुद्धा मिळेल. आपण अतिशय कमी खर्चामध्ये शैक्षणिक सामग्री बनवणार आहोत. अगदी रोज आपल्या घरात सापडतील. वर्तमानपत्र असेल, वेस्ट मटेरियल असेल. आपण हे इन्व्हलप केलं ना, याच्यात मी चिठ्ठ्या ठेवल्या आहे. तसं आपण एक प्लास्टिकची बॉटल घेऊन त्याच्यात पण चिठ्ठ्या घालू शकतो आणि छान खेळ करू शकतो अध्यापनाशी संबंधित असलेला. तर हे एक वेस्ट ऑफिसमध्ये होतं पडलेलं, मी घेऊन आले आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काही शिकवणार आहे यात ना. ते ह्याच्यात मी काही चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत बघा, इतक्या साऱ्या चिठ्ठ्या. आणि या चिठ्ठ्यांवर मी एक एक विषय लिहिलेला आहे. विषय म्हणजे तुम्हाला अभ्यासाला द्यायला. तर ही एक चिठ्ठी एकाने उचलायची, त्यावर जे लिहिलेलं असेल, कदाचित तो होमवर्क असू शकतो, ब्लॅकबोर्ड लेखनसुद्धा असू शकतं, ते तुम्हाला करायला लागेल. ठीक? गुड जॉब. बघा मी काय काढलं आहे, इतक्या सगळ्या चिठ्ठ्या काढल्या, दिसते? वाव. आणि ह्याच्यासाठी मी अतिशय आपल्या वेस्ट पानं असतात ना, तेच घेतले. आपण 9th बसलेलो आहे सगळेजण आणि 3ही वर्गाची मुलं आहेत तिथे, 8, 9, 10. ठीक आहे. तर हे 3ही वर्गाला कामात येईल आणि कोणत्याही विषयाचं बंधन नाही. सगळ्या विषयांसाठी हा प्रोजेक्ट कामात येईल, असाच प्रोजेक्ट मी बनवलेला. त्या चिठ्ठीवर मी लिहिलं आहे, इतिहासाची साधनं सांगा. मी चिठ्ठी ज्याला येईल त्याने मला इतिहासाची साधनं सांगायची. ठीक आहे. दुसरी चिठ्ठी उचलली की यामध्ये ॲक्च्युली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्यानुसारच आपण हा संपूर्ण जो एक आराखडा आहे तयार केलेला आहे या उपक्रमाचा. तर या चिठ्ठीवर आहे मी लिहिलेलं आहे की 3 गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत. एक माझा देश, माझे बाबा आणि मदर टेरेसा. तर एक छोटासा तुम्ही याच्यावर एक छोटी रील बनवू शकता किंवा छोटासा व्हिडिओ तुमचा स्वतःचा बनवून तुम्ही मला पर्सनली तुम्ही शेअर करू शकता, एक छंद म्हणून. पण तो अभ्यासाचाच बरं का. दुसरी गोष्ट अशी की या 3ही विषयावर प्रत्येकाने आपलं 2च ओळीत, किती ओळीत? फक्त 2 ओळीत. आप सबको, मतलब यहाँ पे हिंदी बोलने वाले भी बच्चे बहुत ज़्यादा है, 70% बच्चे तो हिंदी ही बात करते हैं. तो आपको भी मैं बताती हूँ कि आपको भी ये बनाना है केवल 2 लाइन में. फक्त 2 ओळीमध्ये तुम्हाला तुमचं मत प्रदर्शित करायचं आहे. ठीक आहे. आणि तिसरी ही एक चिठ्ठी उचलली, ही खूपच इम्पॉर्टंट आहे बघा. आज काय झालेलं आहे, 69% गुगलचा जो सर्वे आहे त्याच्यानुसार असं लक्षात येतं की 69% पब्लिक छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज बघतात. आणि मग सगळ्यांना शॉर्ट व्हिडिओज, इंस्टाग्रामवर आपण जातो, छोटे छोटे रील्स सगळ्यांना आवडतात. पण मग या रीलचा उपयोग आपण आपल्या अध्यापनासाठी का करू नये असं मला सारखं वाटतं. कारण ते लवकर अपील होतं, डोक्यात शिरतं लवकर. आणि म्हणून आपण तो एक उपक्रम राबवूया. सगळ्यांजवळ मोबाईल, सगळ्यांच्या घरात मोबाईल आहे. कोरोनाने सगळ्यांना मोबाईल घ्यायला बाध्य केला. ठीक आहे. तर इथे मी दिलेलं आहे की शूट अँड शेअर. माझा आवडता फंड आहे हा. शूट, कुठेही जा, फिरा, काही जे जे चांगलं वाटतं अतिशय उत्तम आहे. देशासाठी, स्वतःच्या कल्चरसाठी, भारतीय कल्चरसाठी. ते किती चांगलं आहे, ब्लर आहे, खराब आहे, त्या व्हिडिओची चिंता नाही करायची. ते ब्लर असेल, स्पष्ट आलं नसेल तरी चालेल, पण तो शेअर करा. त्यातनं तुमची क्रिएटिव्हिटी डेव्हलप होते. गुड. तर असा हा सुंदरसा उपक्रम आपण तयार केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा घरी बनवा असं. आणि अशी छान लग्नाच्या पत्रिका असतात, त्यातसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तुम्ही उद्या समानार्थी शब्दांचा छान असाच एक प्रोजेक्ट बनवून आणायचा. हां, अजून एक दुसरी गोष्ट याच्यासोबत बनवली मी, हे झिगझॅग कार्ड बनवलं. यू नो, झिगझॅग कार्ड कसं झिगझॅग आहे बघा. 1 2 3, 1 2 3, 1 2 3.
वाव 1 2 3 आपण चक्री बनवतो अशी, बरोबर ना. ह्याच्यात मी समानार्थी शब्द लिहिला आहे. किती छान ना, की इकडे अपश्चिमी शब्द लिहिलेले, त्याचा समानार्थी अर्थ इकडे आहे. पहिला शब्द आहे अभ्यास म्हणजे सराव, दुसरा शब्द आहे अग्नी म्हणजे आग, नंतर असं फोल्ड करू आपण, अचंबा आश्चर्य. तुम्हाला आश्चर्य वाटलं हा व्हिडिओ बघून? मजा आली? थँक्यू. चला मग, थँक्यू, बाय.